नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश जराडे आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत रामलिंग या ठिकाणी, जे की धाराशिव जिल्ह्यातील एकमेव असं अभयारण्य असून ज्याला महाराष्ट्र शासनाने 1997 साली रामलिंग घाट अभयारण्य म्हणून घोषित केलेलं आहे। रामलिंगला आपल्याला येण्यासाठी धाराशिवच्या मुख्य शहरापासून 20 किलोमीटर अंतर आहे आणि बीड पासून 95 किलोमीटर अंतर आहे। येडशी या गावामध्ये आल्यानंतर तुम्हाला रामलिंगकडे जाण्यासाठी 2 ते 3 किलोमीटर अंतर आहे। मंदिरामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर तुम्हाला खाली जात असताना पूर्ण दगडी पायऱ्या उतरून खाली मंदिराकडे प्रवेश करावा लागतो आणि मंदिराकडे प्रवेश करत असताना मंदिराच्या पूर्ण परिसरामध्ये माकडं खूप आहेत आणि माकडं जे की तुम्हाला काही त्रास वगैरे करत नाहीत। त्यांना पाणी वगैरे प्यायला गेलं तर ते त्यांच्या हातानं बाटलीचं टोपण वगैरे पाणी पितात। जे भाविक भक्त दर्शनासाठी आलेले असतात ते माकडांना खाण्यापिण्यासाठी पाण्याची बॉटल असेल पाणी पिण्यासाठी किंवा खाण्यासाठी ककडी असेल, नारळ असेल किंवा जो काही प्रसाद घेतलेला असेल ते त्यांना भाविक भक्त आनंदाने माकडांना देतात आणि माकडं पण त्यांना कुठलाही त्रास न करता जे काही माणसं त्यांना खायला देतात, जे काही माणसं खायला देतात तेच ते खातात। रामलिंगचा इतिहास हा खूप जुना आहे, ज्याची आख्यायिका रामायणामध्ये देखील सांगितली जाते। प्रभू रामचंद्र, सीता आणि लक्ष्मण ज्यावेळेस वनवासामध्ये गेले होते त्यावेळेस वनवासामध्ये गेल्यानंतर माता सीतेला रावण हा माता सीतेचं अपहरण करून माता सीतेला लंकेला घेऊन जातो। त्यावेळेस लंकेला घेऊन गेल्यानंतर प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण हे सीतेच्या शोधार्थ पूर्ण वनामध्ये फिरत असतात। त्यावेळेस वनामध्ये फिरत असताना रावणाचं आणि जटायू पक्षाचं एक युद्ध होतं, ज्या युद्धामध्ये जटायू पक्ष हा जखमी होतो। तो जखमी झालेला जटायू पक्षी आणि रामाची या ठिकाणी भेट होते आणि याच ठिकाणी रामलिंग या ठिकाणी भेट झाल्यानंतर जटायू पक्षाला पाणी पाजण्यासाठी राम या ठिकाणी एक बाण मारतात आणि ज्या ठिकाणी राम बाण मारतात त्या ज्या ठिकाणी बाण मारला तिथून एक पाण्याची धार वाहू लागते आणि ते पाणी नंतर जटायू पक्षाला पाजल्यानंतर जटायू पक्षी त्या ठिकाणीच प्राण सोडून देतो आणि प्राण सोडल्यानंतर त्यामुळे त्याच ठिकाणी जटायू पक्षाची समाधी केली जाते, अशी रामायणाची आख्यायिका सांगितली जाते। पावसाळ्यामध्ये याच गुहेतून येणाऱ्या पाण्याचा मोठा धबधबा तयार होतो आणि या अभयारण्य परिसरातील रामलिंग मंदिर, जटायूची समाधी व धबधबा भोवतालचा परिसर प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे रामलिंग आणि रामलिंग येथील जे महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी जी रामलिंगाची पिंड आहे ते पिंड प्रभू रामचंद्राने त्यांच्या हाताने स्थापन केलेले लिंग असल्यामुळे या मंदिराला रामलिंगेश्वर असे देखील ओळखले जाते आणि प्रभू रामचंद्राच्या नावावरूनच या ठिकाणाची देखील ओळख झालेली आहे, त्यालाच लोक आज रामलिंग म्हणत आहेत। मंदिराच्या समोरील बाजूस तुम्हाला महादेवाची वाहन असलेलं नंदी आहेत ते दिसत आहेत आणि त्या बाजूला एक घोडा आहे आणि महादेवाच्या वाहनाच्या समोरील नंदीच्या समोरील बाजूस म्हणजे मंदिराच्या समोरील बाजूस त्या ठिकाणी जटायू पक्षाची समाधी देखील आहे आणि या ठिकाणी जटायू पक्षाची समाधी स्थापन केल्यामुळे मंदिरामध्ये खूप गर्दी असते।
रामलिंग मंदिर आणि रामलिंग अभयारण्य हे वर्षभरासाठी खुले असते, त्यामुळे निसर्गप्रेमी येथे कधीही येऊ शकतात आणि निसर्ग सौंदर्याचा आणि वन्यजीवनाचा मनसोक्त आनंद घेऊ शकतात. तसेच पक्षी निरीक्षणासाठी आणि अभयारण्यासाठी विशेष उपयोगी असलेले हे अभयारण्याला भेट देण्यासाठी तुम्हाला योग्य काळ हा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 4 महिन्यामध्ये सर्वात जास्त या ठिकाणी लोकांची भेटी होत असतात आणि ह्या 4 महिन्यामध्ये सर्वात जास्त गर्दी या ठिकाणी असते. श्रावण महिन्यात रामलिंग या ठिकाणी खूप गर्दी असते. येथे आल्यानंतर भाविक भक्त रामलिंगेश्वर दर्शन असेल किंवा पाण्याचा धबधबा असेल किंवा सीतेची नाणी असेल हे पाहण्यासाठी पूर्ण राज्यातून भाविक भक्त आणि पर्यटन याच ठिकाणी भेट देत असतात. तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना आणि पाहुण्यांना हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. धन्यवाद.